अरे वा, आज गुलाबजाम काय ओकेजन काय? नाही ऍक्च्युली ओकेजन नाही आहे काही, आईला खायचे होते तर मी म्हटलं सगळ्यांसाठीच करूया. पण मग तुम्ही काय करत बसला हे सगळं? स्टाफला सांगा, ते करतील. अहो त्यांना आहेतच रोजची कामं, त्यात ही आता ॲडिशनल कामं कुठे सांगायची. आणि काय साधे गुलाबजाम तर आहेत, एक बॅच ऑलरेडी तळून झालेली आहे, होईल. वाह, काय रंग आला आणि काय लकाकी आहे. इतके आवडतात तुम्हाला गुलाबजाम? आवडतात नाही, प्रेम आहे माझं गुलाबजामवर. माझं ट्रू लव्ह, खरं प्रेम. तुम्ही म्हणता तर मी एक खातोच. नाही नाही, मी कधी म्हणाले? मग म्हणा. आणि घरचं अन्न खायचं असं ठरलं की नाही, मग हे घरचंच तर अन्न आहे. अहो पण हे गोड आहे. अहो खाऊ द्या ना, काय दुष्टपणा करताय तुम्ही? अहो दुष्टपणा नाही हो, मुळात ते एक पाकात टाकायचं अजून. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला तसंही गोड खाणं अलाउड नाहीये. काय बोलताय तुम्ही? माझ्यासमोर गुलाबजाम आहेत आणि ते मी खाऊ शकणार नाही, असं होऊ शकतं का? अहो खाऊच नका असं नाही म्हणते मी, तुम्ही थोडा धीर धरा ना, मी तुम्हाला डब्यात 2 गुलाबजाम देणार आहे. 2 फक्त? हो काय हसताय का? अहो 2नी काय होणार आहे माझं? एका वेळेस मी 6 गुलाबजाम खातो. 6? खरं तर 8 सुद्धा चालतील, पण तेवढे नको. चला 7. हे बघा, मी 6च्या खाली अजिबात येणार नाही, मी आता सांगून ठेवतो. बस ठरलं, 6. नाही मिळणार. ते डायटिशियन कडे जाऊन आपण डाएट घेतोय आणि तुम्ही हे असं वागणार आहात का? म्हणूनच सांगत होतो ना, त्या डायटिशियन कडे जायलाच नको. उगाच पैसे दिले आपण त्यांना. 8 वगैरे काही मिळणार नाहीये, 2 देईन. का का तुम्ही असं करताय? माझ्या आणि माझ्या प्रेमाच्या मध्ये अशी भिंत बनून का उभे आहात तुम्ही? अहो बघा त्या गुलाबजामकडे, कसे एकटक बघतायत माझ्याकडे. आलो. अहो हे बघा, किती लाघवी आहे आणि किती गोड आहेत ते. रंग बघा त्यांचा. एकटक माझ्याकडे बघतायत. मला म्हणतात, राजवाडे तुमच्यासाठी आम्ही असे तळून निघालो. आता आम्ही पाकात जाणार, लोळणार आणि तुम्ही आमच्याकडे फक्त बघत बसणार. किमान आढ्या तरी तुम्हाला खायलाच पाहिजे तो. समोर मध्ये मध्ये काय येतो तेच कळत नाही. स्वानंदीला मला मुद्दाम किचन मध्ये राबवायचं होतं, म्हणून तिच्या आईला मी पिन पण मारली होती, गुलाबजामचा हट्ट करा म्हणून. पण बघ ना, आला लगेच. मम्मा मला खूप टेन्शन आलंय हा. ह्या गुलाबजामुनमुळे त्यांच्यात गोडवा वाढतोय बघ. बघ कसं. अहो, ओ, 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 स्वानंदी मॅडम थांबा थांबा थांबा. पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. वर बघा, वर बघा, वर बघा. सावकाश सावकाश. हे घ्या, पाणी घ्या. सावकाश सावकाश. बघ, ह्यांच्यात कडवटपणा आणावा लागेल, कसं? त्याचाच विचार करावा लागेल. एक काम कर, ह्यांच्यावर नजर ठेव. मी दुसरा किल्ला लढवून आले. ओके. काय झालं, तुम्ही ठीक आहात ना? राजवाडे तुम्ही काय बोलाल ना, याचा काही नेम नाही. अहो पण काय उपयोग आहे का त्याचा? का मी आपलं जोकर असल्यावर तुम्हाला हसवलं आणि तुम्ही फक्त हसलात? थांबा जरा, आधी मला माझं काम संपवू द्या. करा करा करा. या जास्त करा जरा, छान असा गोड होऊ दे पाक. मला पण हाच पाक चालेल, माझ्यासाठी वेगळा करू नका. हा गोड घाला घाला. म्हणते ना अजून एक चमचा मला जायचंय म्हणून. घाला. बस बस. स्वानंदी मॅडम, मी असं फक्त बघत बसायचं का? मी तुम्हाला आधीच सांगितलंय, जास्तीत जास्त 2 गुलाबजाम मिळणार आहेत. आता ते ऑफिसच्या डब्यात न्यायचे, इथे खायचे का मग एकही नाही खायचंय, तुम्ही ठरवा. फार होतंय स्वानंदी मॅडम, हे खरंच फार होतंय. बघूया मला कोण अडवतंय. भाजलं ना तुम्हाला? केवढी ती घाई, म्हणाले नका हात लावू. मी म्हणाले होते ना, कोणी सांगितलेला धांदरटपणा करायला? तुमच्या समोर मी तळलेले गुलाबजाम काढतेय, हात घातलात. मी आलोच जरा. आई बिझी आहात का? आई बिझी आहात का? दिसत नाही का तुला? मी पिक्चर बघते ना. जाऊ दे मम्मी, नंतर येते.
नाही काय झालं बोल. नाही जाऊ दे ना, उगाच तुमचा वेळ नको ना वाया जायला. येते मी नंतर. अगं गेलाय ना आता वेळ, आता बोल बोल ना काय बोलायला आली होतीस ते. काही नाही हो आई, म्हणजे आपल्याच घरात ना खूप अवघडल्यासारखं वाटतंय मला. नाही म्हणजे मान्य आहे, स्वानंदीची आई आपल्या विहीणबाई आहेत, आपल्या पाहुण्या आहेत, पण कशा आहेत त्या आणि कशा वागतात आपल्याशी. त्यांनी टीव्ही मागितला, आपण दिला की नाही टीव्ही पटकन आणून. ती बिचारी स्वानंदी कधी नव्हे ते आज तिला सुट्टी मिळाली, तर ह्यांनी हट्ट केला मला गुलाबजाम खायचे, तरी ते पण तुझ्या हातचे. तिने बिचारीने आता गुलाबजामचा घाट घातलाय. आई हे सगळं किती दिवस चालणार हो. माझी मुलगी आता त्यांची सून आहे म्हणून मी काही बोलू शकत नाही, आणि स्वानंदी बोलू शकत नाही कारण का ती तिची आई आहे म्हणून. पण तुम्ही आणि समर का गप्पा, तुम्ही का काही बोलत नाही आहात. मल्लिका अगं त्या पाहुण्या म्हणून आल्यात ना आपल्या घरामध्ये, मग त्या कशाही वागल्या ना तरी आपण आपली रीत आणि सभ्यता सोडायची नाही. आई रीतीभाती मला कळत नाहीत का हो. खाण्यापिण्याला पाहुणचाराला आपण कधी काही कमी पडू दिलं का त्यांना. पण तुम्ही त्यांची मनमानी बघितलीत का. सारखं आपलं मला टीव्हीच पाहिजे, मला नवीन साड्याच पाहिजेत, मला गुलाबजाम आत्ताच्या आत्ता खायचेत ते पण तुझ्या हातचे. असं नको ना करायला. मला ना सगळ्यात राग याचा येतो त्या आपल्या स्वानंदीशी कशा वागतायत. मला तर वाटतंय मुद्दामच करत असतील त्या. अगं मुद्दामच आपल्या मुलीला कोणी त्रास देईल का. मला वाटते त्यांच्याबद्दल शंका, आणि त्याहून जास्त भीती वाटते त्या स्वानंदीला स्वतःच्या लेकीला अशा वागवत आहेत तर माझ्या आधीराला माझ्या डॉलला कशा वागवत असतील त्या. बिचारी माझी डॉल. उगाचच नाही तिने वेगळं राहायचा विचार केलाय. मम्मा मम्मा आजी मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं. स्वानंदीच्या अंगावर गरम तेल सांडलंय. ती तिच्या आईसाठी गुलाबजाम तळत होती ना, तर तेव्हा सगळं हे घडलं. स्वानंदी ठीक आहे ना. माहित नाही आजी. पाहिलं ना आई केवढ्याला पडले गुलाबजामुन.